असं बरं वाटलं. अर्थसंकल्प काय आहे आज प्रत्यक्ष आज जेव्हा कागद समोर होते आम्ही पाहत असताना थोड्या जे काय तरतुदी आहेत त्या माझ्या विचार मी मांडतोय. त्या कृषी विभागातून 100% अनुदान शेतकरी बचत गट कडधान्य भाजीपाला या बियाण्यासाठी मी 10 लाख रुपयाची तरतूद केली. तर ते वाढवा हा तुमच्याकडे मी एक मागणी करतो. आणि करत असताना जसं 12 मही रस्त्याने जोडलेल्या आदिवासीवाडी या आपल्या रायगड भूमीमध्ये बऱ्याचशा आदिवासीवाडी आहेत ज्यांना रोड रस्ते नाही, पाणी नाही आणि वंचित आहेत. त्यासाठी तुम्ही जे काय 2 कोटी तरतूद केलेत त्याचाही तुम्ही विचार करावा. करत असताना स्वच्छ संपूर्ण असणारे शौचालय व घंटागाडी या रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्यक्ष जात असताना आज शौचालय काही शाळेमध्ये शौचालय नाही आहेत. त्यासाठी हे जे काय तुम्ही तरतूद केले 1,50,00,000 रुपये हेही तुम्ही वाढवावा हे तुमच्याकडे मी आशा बाळगतो. आणि शिक्षण सभापती महोदय तुम्हाला एक विनंती करतो की कालच आम्ही माणगाव तालुक्याची आढावा मीटिंग घेतली. शिक्षकांच्या खूप काही म्हणजे नाही आहेत त्या नवीन आता बदल झाल्यात जेणेकरून ते भरती व्हावे. कारण त्या आमच्या काही आणि तुमच्याकडे मागणी असेल आमची प्रामुख्याने. आणि आता जे काही आरोग्यासाठी जे काही आपण 5,09,00,000 रुपयाची काही तरतूद केलेली आहे 90,000 रुपये त्या आरोग्यासाठी आमच्याकडे माणगाव या ठिकाणी उपजिल्हा बँक आहेत. त्यासाठी आरोग्य सभापतीने एक विनंती आहे की शनिवारावर डॉक्टर नसतात. डॉक्टर नसताना ज्यावेळी आपल्यासारखा सामान्य माणूस जात असतो हॉस्पिटलमध्ये त्यावेळी डॉक्टर म्हणतात इथं कोण नाही, अलिबागला न्या, अलिबागला मुंबईला न्या. प्रत्येकाचे असे किती प्राण गमावले. त्यासाठी प्रामुख्याने जे पहिले ते विचार केला पाहिजे. आणि जिथे काही 108 नंबरला आपण रुग्णालयाला केला तर ते तात्काळ पोहोचत नाही. तर एक प्रत्येक तालुक्याला रुग्णवाहिका असली ही बरं पडेल ही तुमच्या मी मागणी करतो. आणि असा छान असा अर्थसंकल्प तुम्ही सादर केला. त्या अर्थसंकल्पाला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा.